पुढे 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 हो सर हो आज आम्ही आमच्या ज्या माता भगिनी आहेत मोठे ताई, आज आम्ही त्यांची भेट घेतली आणि डॉक्टरांबरोबर त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. खऱ्या अर्थानं हा हल्ला हा भ्याड स्वरूपाचा हल्ला आहे आणि इथल्या व्यवस्थेमधल्या प्रत्येक माणसाला विचार करायला लावणारा हा हल्ला आहे. आणि आज त्यांना धीर देणं, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणं आणि डॉक्टरांबरोबर संवाद साधणं या दृष्टिकोनातून मी इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयामध्ये आम्ही आलो होतो बारामतीमध्ये आणि आज त्यांची आम्ही भेट घेतलेली आहे. अजित पवारांच्या अपघाताविषयी सातत्यानं अनेक नेत्यांनी शंका उपस्थित केली. मात्र आज अंजली यदमाने यांनी एक गंभीर आरोप केला की ज्यावेळेस अजितदादांच्या घराबाहेर पाहणामुठी करण्यात आली होती त्यावेळेस अशोक खरात हा ठाण्यामध्ये होता. कुठेतरी एकनाथ शिंदेचं कनेक्शन असण्याची शक्यता त्यांच्याकडून वर्तवण्यात आली. हे बघा, मी कार्यकर्ता हा फुले शाहू आंबेडकरांना मानणारा आणि भौतिकवादाला मानणारा कार्यकर्ता आहे. हे कृत्य ज्यांनी कोणी केलं असेल, त्यात तथ्य असेल तर त्यांना जादूटोना विरोधी, भानामती विरोधी महाराष्ट्र शासनानं जो कायदा केलेला आहे त्या कायद्यानुसार त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी. अशा गोष्टींनी खूप काही फरक पडत नसतो, पण अशा दृष्टिकोनातून जर अशा काही गोष्टी घडत असतील तर त्या खूप पुरोगामी महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली जायला लावणाऱ्या आहेत. आणि याचं जर काही लॉजिक असेल, तर्क असेल तर शासनानं, गृह विभागानं त्वरित या लोकांवरती कारवाई केली पाहिजे असं माझं मत आहे.